दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात जो झालेला प्रकार आहे त्या संबंधित निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राज्य संघटनेच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। आज आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने वेळ दिला त्याबद्दल। आज हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा हा जो विषय हा आज आपल्या समोर आला आहे, यासारखे अनेक विषय आज आपल्या या पूर्ण महाराष्ट्रात तसेच इतर आणखीही दवाखान्यांमध्ये हे असे खूप प्रकार अनेक ठिकाणी चाललेले, परंतु आज या विषयामुळे कुठेतरी याला खूप मोठी वाचा फुटलेली आहे। कारण एक आमदाराची पीएची पत्नी असून तिला जर या प्रकारे वागणूक दिली जाते तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था किंवा काय हाल होत असतील हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो। साहजिक प्रश्न खूपच गंभीर आहे आणि आरोग्याशी निगडीत आहे। त्यामुळं भविष्यात ह्या अशा गोष्टी टाळण्यासाठी धर्मदाय आयुक्तावरही मंत्रालयाचं थोडं नियंत्रण असावं, त्यांनाही काही मंत्रालयाकडून गाईडलाईन देण्यात याव्यात आणि कोणताही म्हणजे विदाऊट एक रुपया न घेता पहिल्यांदा संबंधित प्रथमोपचार करण्यात यावेत अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी व आरोग्यमंत्र्यांनी देण्यात सर्व धर्मदाय आयुक्त व तसेच सर्व धर्मदाय हॉस्पिटल्सला तसेच प्रायव्हेट हॉस्पिटल्सला सुद्धा देण्यात याव्यात। ॲटलिस्ट जो मूलभूत अधिकार आहे, जसं अन्न वस्त्र निवारा हा पहिला जो आपल्या मानवी याचा मूलभूत अधिकार आहे, त्याचप्रमाणे आरोग्य व प्रथमोपचार हा सुद्धा एक मूलभूत अधिकारच आहे। त्यालाही या संबंधित घेऊन अशा स्वरूपात स्पष्ट सूचना संबंधित हॉस्पिटल्सला देण्यात याव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने आम्ही करीत आहोत। ह्युमन राईट्स संघटनेचा राज्य संघटक आहे। मी सतत या धर्मदाय रुग्णालयांमध्ये जात असतो। तिथे मला जो अनुभव आलेला आहे, तिथले जे काही पब्लिक रिलेशन ऑफिसर बसवलेले असतात ते धर्मदाय अंतर्गत मोफत उपचाराचे टाळाटाळ करतात आणि संबंधित हॉस्पिटलमध्ये जे 2 लाख रुपये डिपॉझिट 10 लाख रुपये डिपॉझिट ही अनामत जी रक्कम आहे ते कायद्यात तशी पुढे तरतूद नसताना देखील या हॉस्पिटल मनमानी कारभार करून ह्या डिपॉझिट भरून घेतात रुग्णांकडून। आणि काही वेळेस मी अशा घटना बघितल्या दीनानाथ हॉस्पिटलच्या की दीनानाथ हॉस्पिटलच्या बाहेर रुग्ण असतात, त्यांना ते ऍडमिट करून नाही घेत पैसे अभावी, सांगतात की बेड अवेलेबल नाही, तुम्ही बेड बुकिंग करा। जे हॉस्पिटल आहे की लॉज आहे की यांना बुकिंग अमाऊंट पहिले बुकिंग करावी लागते। पेशंट हा पहिले प्रायोरिटी दिली जायला पाहिजे, ती दिली जात घेत नाही। आणि असे धर्मदाय अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये कुठलेही नामफलक किंवा त्याची माहिती आपण मोफत उपचार कसा घ्यायला पाहिजे याची माहिती देखील लावलेली नसते। तर आम्ही आता हे पत्रकार परिषद या निमित्त घेतोय की आपल्या माध्यमातून सरकारला, धर्मदाय आयुक्तांना तसेच पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग यांचे डोळे उघडावेत, त्यांनी यांच्यावर कठोर कारवाई करावी की जेणेकरून पीडित रुग्णांना न्याय मिळावा। राज्य संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री सुनील पवार होतोय। आज जो ऐरणीवर जो प्रश्न आलेला आहे की धर्मादाय अंतर्गत असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो काय भोंगळ कारभार चाललेला आहे तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सर्वांनी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। त्या संदर्भात आज जे काय गोरगरीब किंवा गरजू आहेत त्यांना प्रथमतः प्राथमिक पहिला उपचार देणं आणि मग नंतर त्यांचं बिल किंवा हे प्रत्यक्षात तिथं गेल्यानंतर तिथं बेडसाठीच एवढी मारामार होते की तिथं कोणाचा तरी वशिला, कोणाचा तरी फोन किंवा कुठून तरी हे झाल्याशिवाय तिथं हे कारभारच होत नाहीये। त्यामुळं अशा कठोर ह्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी असं मला तरी वाटतं। आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना आणि महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष राजा राजपूत। गेल्या वर्षी आमच्या भागामध्ये कोरेगाव पार्क या ठिकाणी बुधराणी हॉस्पिटल आहे, ते पण धर्मदायच्या अंतर्गत येतं। तिथं पण बाजूला असलेले झोपडपट्टी आहे गाडगे महाराज म्हणून, तिथं पण असंच एक महिलाला असंच केलं की आधी तिला 2 लाख रुपये भरायला लावलं आणि ते भरता आलं नाही, कारण की झोपडपट्टी म्हटलं की एवढं रक्कम घरात नसतं आणि घरामध्ये पैसे नसल्यामुळं हॉस्पिटल जवळच आहे, साधारण तरी 500 मीटरच्या अंतरावर हॉस्पिटल आहे। आणि तिथं पण सेम असाच प्रकार घडला, आधी पैसे भरायला लावले आणि पैसे न भरण्यामुळं वेळ गेला आणि महिलाचा मृत्यू झाला। ती महिला पण ठरवली आणि त्या संदर्भात पण आम्ही आंदोलन वगैरे भरपूर केलं आणि आता याच वर्षी परत असंच
आपल्या पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयामध्ये पण सेम असाच प्रकार झाला. तर आमच्या सर्वांची मागणी एकच आहे की महाराष्ट्र राज्य शासन आहे यांच्यावर कडक कारवाई करून उचित एकदम मोठी समिती बसून यांची सर्वांची चौकशी करावी की एवढं सगळं गव्हर्नमेंटच्या अंतर्गत असून सुद्धा यांनी एवढे पैशाची डिमांड का करतात, एवढी पैशाची मागणी का करतात, यांचा उद्देश काय आहे. कारण की रुग्ण तिथं एन्जॉयसाठी जात नसतो, कारण की यांनी जे पैसे मागतात 10 लाख 5 लाख या असे पैसे घेतात आणि गरीब रुग्ण कधी कधी जात असतात तर त्यांच्याकडे तेवढे पैशाची व्यवस्था नसते आणि त्याचा उपचार पण यांनी करत नाही. तर यासाठी राज्य सरकारने यांच्यावर उचित कारवाई करून लवकरात लवकर जेवढे संबंधित आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची संघटनेची मागणी. आज या ठिकाणी मी डॉक्टर अविनाश धनंजय सकुंडे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आणि आज या ठिकाणी धर्मदाय आयुक्ताच्या अंतर्गत येणाऱ्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेल्या जो गंभीर प्रकार आहे त्याची वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. मी व माझे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही निषेध करतोय. संबंधित जो संचालक मंडळ आहे, डॉक्टरांवर गुन्हा दाखल न होता संबंधित संचालक मंडळावर गुन्हा दाखल व्हावं, संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत संबंधित संचालक मंडळ त्या ठिकाणी बसवण्यात यावं व गेल्या मागील 5 वर्षात झालेल्या सर्व प्रकाराचा ऑडिट रिपोर्ट समोर यावा. तसेच महाराष्ट्रातील जे जन्मता महाराष्ट्रातील जे नागरिक आहेत त्या सर्वांना प्रत्येकी 10 लाख रुपयाचा विमा, ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना राबवली त्याचप्रमाणे प्रत्येकी 10 लाख रुपयाचा आरोग्य विमा प्रत्येक नागरिकाला देण्यात यावा अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी करीत आहोत.